दारूच्या नशेत मला काहीच समजत नव्हतं. घरात जागा कमी असल्यामुळे सर्वजण एकाच जागी झोपले होते. मला समजत नव्हतं की बायको कुठे झोपलेली आहे, कारण घरात पूर्ण अंधार होता. बायको समजून मी वहिनीच्या जवळ झोपलो. पण आज मला थोडे मोठमोठे जाणवत होते. पण मी काही विचार न करता सलग सकाळपर्यंत. माझे नाव राहुल, वय 32 वर्ष. शहरातल्या एका मोठ्या IT कंपनीत मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. माझे लग्न प्रियाशी होऊन 3 वर्ष झाली होती. आमचे वैवाहिक जीवन एखाद्या सुंदर स्वप्नासारखे चालले होते. प्रिया दिसायला अतिशय नाजूक, गोरीपान आणि एखाद्या हरणीसारखी चंचल डोळ्याची होती. तिच्या एका असण्याने माझ्या दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या ना कुठे पळून जायचा. पण आमच्या या सुंदर संसारात एक शांत, गंभीर आणि तितकीच आकर्षक व्यक्ती नेहमी आमच्यासोबत असायची. त्या म्हणजे आमच्या मोठ्या वहिनी जानकी वहिनी. माझ्या मोठ्या भावाचे 2 वर्षापूर्वी एका अपघातात निधन झाले होते. त्यानंतर जानकी वहिनी आमच्यासोबतच राहत होत्या. वहिनींचे व्यक्तिमत्व अतिशय अद्वितीय होते. 40 वय असले तरी त्यांना पाहणारा कोणीही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नव्हता. त्यांचा गोरा वर्ण, पाणीदार डोळे, नेहमी कपाळावर असणारी छोटीशी टिकली आणि त्यांच्या वावरण्यातून जाणवणारी एक संस्कृत प्रौढता कोणालाही त्यांच्या आदरयुक्त आकर्षणात पाडण्यासाठी पुरेशी होती. प्रिया हुबेहूब त्यांच्यासारखी दिसायची, फक्त दोघींमध्ये वयाचा फरक होता. कधीकधी मला वाटायचे की प्रिया म्हणजे जानकी वहिनीचेच तरुण रूप आहे. शनिवारची ती संध्याकाळ होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. मी नुकताच ऑफिसवरून आलो होतो आणि सोफ्यावर अंग झोकून दिले होते. घरात हलका मोगऱ्याचा सुवास दरवळत होता. तेवढ्यात प्रिया हळूच मागून आली. तिने तिचे ओले आणि थंड हात माझ्या डोळ्यांवर ठेवले. "सांगा भाऊ, मी कोण?" तिचा तो नाजूक, मधुर आवाज माझ्या कानावर पडला. मी तिचा हात हातात घेतला. त्यांच्या ओठाजवळ नेले आणि हलके चुंबन घेत म्हटले, "माझं आयुष्य, माझी प्रिया." ती लाजून मागे सरकली. तिच्या गालावर उडालेली ती लालसर छटा पाहून माझे हृदय अधिकच वेगाने धडधडू लागले. मी तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्वतःला सोडून घेतले नाही आणि म्हणाली, "राहुल, जरा थांबा. घरात वहिनी आहेत." आणि हो, आज गावावरून वहिनींच्या आईवडिलांचा फोन आला होता. गावी पुढच्या आठवड्यात कुलदैवताची मोठी पूजा आहे. वहिनींना तिथे जायचे आहे आणि त्यांनी आपल्यालाही सोबत बोलावले आहे. खूप वर्षांनी सगळे एकत्र येणार आहेत. आपण जाऊया ना? मी तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला जवळ ओढले. तिच्या श्वासाचा गरम स्पर्श माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. "तू म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. पण आधी मला माझे रिटर्न्स गिफ्ट हवे आहे." असे म्हणत मी माझे ओठ तिच्या ओठांच्या जवळ नेले. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळली होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आत आमच्या श्वासांची गती. आम्ही त्या रोमॅन्टिक क्षणात हरवून गेलो होतो. तेवढ्यात किचनमधून वहिनींच्या पैंजणाचा छुमछुम आवाज आला आणि प्रिया दचकून मागे सरकली. तिने स्वतःचे कपडे नीट केले आणि लाजत किचनच्या दिशेने पळाली. मी सोफ्यावर पडून राहिलो, पण माझ्या मनात एक वेगळीच हुरहूर दाटून आली होती. शनिवारी पहाटे आम्ही कारने गावाकडे निघालो. पावसाळी वातावरणामुळे निसर्ग अधिकच सुंदर दिसत होता. कारमध्ये मागे वहिनी बसल्या होत्या आणि पुढे शेजारी प्रिया. प्रवासादरम्यान गाणी वाजत होती. आरशातून माझे लक्ष वारंवार मागे बसलेल्या वहिनीकडे जात होते. पांढऱ्या साडीतल्या वहिनी खिडकीबाहेर पाहत होत्या. वाऱ्याने त्यांच्या केसांची बट वारंवार त्यांच्या चेहऱ्यावर येत होती. त्या अत्यंत शांत आणि सुंदर दिसत होत्या. प्रवासादरम्यान एका ढाब्यावर आम्ही चहासाठी थांबलो. प्रिया वॉशरूममध्ये गेली असताना मी आणि वहिनी टेबलवर बसलो होतो. "राहुल, तू खूप छान गाडी चालवतोस. प्रवास अजिबात जाणवला नाही." वहिनींनी त्यांच्या त्या नेहमीच्या संत आणि उबदार आवाजात म्हणाल्या. "थँक्यू वहिनी. खरं तर तुम्ही सोबत आहात म्हणून प्रवास अजून छान वाटतोय." मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. माझ्या बोलण्यात कोणताही वाईट हेतू नव्हता, पण त्या क्षणी आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. वहिनींनी लाजून आपले डोळे खाली केले आणि साडीचा पदर खांद्यावर नीट केला. त्यांच्या त्या लाजण्यात एक अशी ओढ होती जी मी आधी कधीच अनुभवली नव्हती.
दुपारच्या सुमारास आम्ही गावी पोहोचलो. ते एक मोठे कौटुंबिक घर होते. जुन्या पद्धतीने लाकडी खांब, मोठे अंगण आणि घराभोवती असलेली नारळाची झाडे. तिथे पोहोचताच आमचे भव्य स्वागत झाले. वातावरण अगदी उत्साहाने भरलेलं होतं. संध्याकाळ झाली आणि हवेत गारवा आणखीनच वाढला. बाहेर पाऊस कोसळत होता आणि घरात शेकोटी पेटली होती. गावाकडचे काही नातेवाईक आणि मित्र तिथे जमले होते. खूप दिवसांनी एकत्र आल्यामुळे गप्पांची मैफिल जमली आणि पुरुषांच्या बैठकीत व्हिस्कीच्या बाटल्या उघडल्या गेल्या. प्रियाने मला जाता जाता दारात थांबवले होते. राहुल, प्लीज जाऊन घेऊ नका. वहिनींचे कुटुंब आहे इथे. सांभाळा स्वतःला. मी तिला डोळा मारत म्हटले, काळजी नको करू माझी राणी. पण गप्पाच्या ओघात आम्ही मित्रांच्या आग्रहामुळे माझे स्वतःवरील नियंत्रण सुटले. 2 पॅकचे कधी 4 पॅक झाले माझे मलाच समजले नाही. दारूचा नशा माझ्या डोक्यात चढू लागला होता. माझे पाय लटपटत होते आणि डोळे जड झाले होते. रात्रीचे 11:30 वाजले होते. जेवणाची वेळ झाली. घरात पाहुणे जास्त असल्याने आणि पाऊस असल्यामुळे सर्व खोल्या पॅक होत्या. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार हॉलमध्ये मोठ्या गाद्या अंथरून सर्वांनी एकत्र झोपायचे ठरवले. एका बाजूला इतर पुरुष मंडळी, मग मी, माझ्या शेजारी प्रिया, तिच्या बाजूला वहिनी आणि पुढे इतर नातेवाईक, अशी झोपण्याची व्यवस्था झाली होती. रात्रीचे 12 वाजले होते. हॉलमधील दिवे बंद झाले आणि सर्वत्र अंधार पसरला. फक्त बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आणि वाऱ्याचा भयानक आवाज येत होता. माझ्या डोक्यात दारू पूर्णपणे भिनली होती. नशेत असताना माझे डोके प्रचंड दुखत होते. मध्यरात्रीच्या सुमारास मला तहान लागली. मी कसाबसा उठून तांब्या भरून पाणी पिऊन पुन्हा आडवा झालो. पण नशेत पडताना माझ्याकडून एक मोठी चूक झाली. मी माझ्या जागेऐवजी चुकून प्रियाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच जानकी वहिनीच्या बाजूला जाऊन झोपलो. अंधार इतका घट्ट होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. नशेतच मी डाव्या बाजूला वळलो आणि प्रिया समजून बाजूला झोपलेल्या शरीराला जवळ घेण्यास हात पुढे केला. माझ्या हाताचा एक मऊ आणि उबदार शरीराला स्पर्श झाला. हवेत दळवळणारा तो मोगऱ्याचा ओळखीचा सुगंध आणि हाताला लागलेला साडीचा सुळसुळीत स्पर्श. नशेत असलेल्या माझ्या मनाला वाटले की ही माझी प्रियाच आहे. मी हळूच तिच्या जवळ सरकलो आणि तिच्या कानाजवळ जात अगदी हलक्या, रोमॅन्टिक आवाजात कुजबुजलो, प्रिया, किती वाट पाहायला लावतेस ग. माझ्या आवाजाने आणि अचानक झालेल्या या स्पर्शाने बाजूची व्यक्ती खडबडून जागी झाली. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून जानकी वहिनी होत्या. त्या अंधारात वहिनींना लगेच समजले की हा राहुल आहे. त्यांनी सुरुवातीला भीतीपोटी मागे सरकण्याचा प्रयत्न केला. पण राहुलने नशेत आणि प्रेमाच्या आवेगात त्यांचा हात आपला हातात घेतला. वहिनींचे हृदय जोरजोरात धडकू लागले होते. एका तरुण देखण्या धीराचा तो गरम श्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. खूप वर्षांपासून एकट्या राहणाऱ्या वहिनीच्या मनातील सुप्त भावना देखील या अचानक झालेल्या स्पर्शाने जागृत झाल्या होत्या. राहुल, नको, सोड मला. वहिनींनी अत्यंत हळू आवाजात, केवळ ओठ हलवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या आवाजात रागापेक्षा एक अनामिक अज्ञानिकता आणि मऊपणा जास्त होता. नशेत धुंद असलेल्या राहुलला वाटले की प्रिया नेहमीप्रमाणेच माझ्याशी लाजत खोटा रुसवा दाखवत आहे. अरे प्रिया, एवढं काय लाजतेस? आज तर पाऊसही किती छान पडतोय. असे म्हणत राहुलने आपले बलदंड हात वहिनींच्या कमरेभोवती गुंडाळले आणि त्यांना थेट स्वतःच्या छातीकडे घट्ट ओढले. वहिनीचे संपूर्ण शरीर शहारले. त्यांच्या अंगावर रोमांच उभं राहिले. राहुलच्या छातीची ऊब आणि त्यांचा तो घट्ट विळखा. वहिनींनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हात राहुलच्या पाठीवर गेले. त्यांनी त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण राहुलने अधिकच आवेगाने त्यांना स्वतःमध्ये सामावून घेतले. वहिनीच्या पाठीवर राहुलच्या बोटांचे घट्ट बळ उमटले होते. त्या अंधाऱ्या रात्री, बाहेर कोसळणाऱ्या मुसळधार पावसात आणि घरात पसरलेल्या शांततेत एक अघोषित वादळ निर्माण झाले होते. वहिनीचा प्रतिकार हळूहळू मावळत गेला. राहुलच्या त्या बेधुंद, रोमॅन्टिक आणि आक्रमक मिठीत त्या स्वतःला विसरून गेल्या. अनेक वर्षांनी त्यांची एकट्याची वेदना
त्या एका रात्रीच्या स्पर्शाने वाहून गेली. संपूर्ण रात्र राहुल त्यांना प्रिया समजून घट्ट मिठीत धरून राहिला आणि वहिनींनी देखील त्या मिठीचा उबदार स्वीकार केला. सकाळी पूर्वेकडून सूर्य उगवला. पावसाने विश्रांती घेतली होती, पण निसर्गात अजूनही तो ओलावा टिकून होता. माझ्या डोक्यातील दारू उतरली होती, पण डोके प्रचंड जड झाले होते. मी हळूच माझे डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगातून थरकाप उडाला. पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मिठीत माझी पत्नी प्रिया नव्हती, तर माझ्या मोठ्या वहिनी जानकी वहिनी झोपल्या होत्या. त्यांचे केस अस्तव्यस्त विस्कुरलेले होते. त्यांचा चेहरा लाजेने आणि एका अनामिक भीतीने लाल झाला होता. माझ्या हाताचा विळखा सैल होताच त्यांनी थरथरत्या हाताने आपली साडी नीट केली. त्यांनी माझे डोळे उघडलेले पाहताच त्यांच्या डोळ्यातून आसू उभे राहिले. त्या अत्यंत घाबरलेल्या आवाजात हळूच म्हणाल्या, "राहुल, तू हे काय केलंस?" माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. "वहिनी, मला माफ करा." मला वाटलं, प्रिया. मी अत्यंत ओशाळवाणा झालो. माझ्या पाठीवर काल रात्री वहिनींनी केलेल्या प्रतिकाराचे लाल वळ स्पष्ट दिसत होते. मला जाणीव झाली की नशेत माझ्याकडून किती मोठी आणि अक्षम्य चूक झाली होती. तेवढ्यात बाजूच्या गादीवर झोपलेली प्रिया आळस देत जागी झाली. समोरची परिस्थिती, तिच्या वहिनी आणि माझी अवस्था पाहून ती चक्रावून गेली. "राहुल, तुम्ही वहिनींच्या बाजूला काय करताय? आणि वहिनी, तुम्ही रडताय का?" प्रियाने मोठमोठ्याने विचारले. तिच्या आवाजाने हॉलमधील इतर नातेवाईक देखील दचकून जागे झाले. सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. संपूर्ण खोलीत एक भयानक, अस्वस्थ शांतता पसरली. वहिनींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. जर त्यांनी खरे सांगितले असते तर कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर आली असती आणि राहुल प्रियांचा संसार उद्ध्वस्त झाला असता. त्यांनी स्वतःला सावरले, डोळे पुसले आणि खोटे हसत म्हणाल्या, "अरे काही नाही प्रिया, राहुल रात्री नशेत पाणी प्यायला उठला होता आणि अंधारात वाट न सापडल्याने इथेच आडवा झाला. मला अचानक कोणाचा तरी हात लागला म्हणून मी घाबरले होते. दुसरं काही नाही." वहिनींच्या या समजूतदारपणाने माझा जीव भांड्यात पडला, पण माझ्या मनातील अपराधी भावना मला आतून खात होती. त्या घटनेनंतर आम्ही शहरात परतलो, पण आमच्या तिघांच्या आयुष्यात आता खूप काही बदलले होते. शहरात आल्यावरही माझ्या मनात सतत अपराधीपणाची भावना असायची. मी प्रियाकडे पाहताना स्वतःला गुन्हेगार समजायचो, पण दुसरीकडे वहिनींचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्या रात्रीचा तो मऊ स्पर्श, तो मोगऱ्याचा सुवास माझ्या मनात घर करून बसला होता. वहिनींचे देखील शहरात असताना मला फोन येऊ लागले. सुरुवातीला बोलणे घरगुती असायचे, पण हळूहळू संभाषणात एक वेगळाच उबदारपणा येऊ लागला. एक दिवस प्रिया काही कामानिमित्त 2 दिवसांसाठी माहेरी गेली होती. घरात मी एकटाच होतो. अचानक दाराची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर जानकी वहिनी उभ्या होत्या. त्यांच्या हातात जेवणाचा डब्बा होता. "प्रिया नाही ना घरी?" मला वाटले तू एकटा असशील म्हणून जेवण घेऊन आले. वहिनी घरात येऊन म्हणाल्या, "त्या दिवशी घरात कोणतीही दारूची नशा नव्हती. आम्ही दोघे पूर्णपणे शुद्धीत होतो." वहिनींनी जेवण वाढले. जेवताना आमच्या नजरा वारंवार एकमेकांना भिडत होत्या. वातावरण अत्यंत रोमॅन्टिक आणि सस्पेन्सने भरलेले होते. जेवण झाल्यावर मी वहिनींना पाणी देण्यासाठी गेलो. ग्लास घेताना त्यांचा हात माझ्या हाताला स्पर्शला. तो जुना स्पर्श, तीच उष्णता पुन्हा जाणवली. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी त्यांचा हात घट्ट पकडला. "वहिनी, मला माफ करा, पण मला रोज रात्री तो स्पर्श आठवतो." मी थेट त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. वहिनींच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांनी हात मागे घेतला नाही. त्या हळूच म्हणाल्या, "राहुल, जे त्या रात्री चुकल्या पावलाने घडले ते कदाचित चुकीचे होते, पण माझ्या कोरड्या आयुष्यात त्या स्पर्शाने जे प्रेम दिले ते मी कधीच विसरू शकणार नाही. आपण आपापल्या मर्यादा कधीच ओलांडायच्या नाहीत, पण माझ्या मनात तुझ्यासाठी एक हक्काचा कोपरा नेहमी राहील." त्यांनी पुढे येऊन मला एक हक्काची पण अत्यंत भावनिक मिठी मारली. ती मिठी वासनेची नव्हती, तर 2 एकाकी मनांची आणि समजुतीची होती. आम्ही ठरवले की आम्ही कधीही प्रियाचा विश्वास तोडणार नाही. तो प्रसंग आमच्या आयुष्यातील एक निःसंत, सुंदर, रोमॅन्टिक आणि कधीही न उघडणारे गुपित बनून आमच्या मनात राहील.